नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये सुद्धा आपण डीजे आणि लेझर लाईट याविषयी जाणून घेतलं होतं, कारण मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशान्वये डीजे आणि लेझर लाईटला पूर्णपणे उत्सवांच्या दरम्यान बंदी असल्याचा तो आदेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी आपण नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे आणि अशा प्रकारे कुठे जर का डीजे वाजत असतील ना, तर त्याचे पुरावे आपण गोळा करायला पाहिजेत आणि त्याबाबत पोलिसांमध्ये आपण लेखी तक्रार नोंदवायला पाहिजे किंवा ग्राहक पंचायतीनेही आपल्याला सांगितले की तुम्ही व्हिडिओ काढा आणि तो आमच्यापर्यंत पाठवा, आम्ही त्या बाबतीमध्ये काही कारवाई नक्की करू. डीजेबाबत माहिती घेताना मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलेलं होतं की डीजेमधला घातक भाग नेमका कुठला आहे. तो आहे प्रेशर मीड. प्रेशर मीड हा एक कंपोनंट असतो ज्याचे एका कंपोनंटची मर्यादा 1000 फूट इतकी असते आणि एका बॉक्समध्ये 40 कंपोनंट लावतात आणि असे 4 बॉक्स एका ठिकाणी लावून डीजे वाजवला जातो. हे आपण तपासायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण कारवाईसुद्धा करायला पाहिजे. वास्तविक ह्या वेळचा गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी कालच असंही जाहीर केलेलं आहे की 7 दिवस तुम्ही ध्वनिक्षेपक रात्री 12 वाजेपर्यंत वाजवू शकता. इथे डीजे हा शब्द नाही, ध्वनिक्षेपक हा त्याच्यामध्ये शब्द आहे. तो आपण जाणून घ्यायला पाहिजे, आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि आता आपला ह्या वेळचा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव असल्यामुळे त्याचा आब राखून तशा प्रकारे आपण हा उत्सव साजराही करायला पाहिजे. मंडळी, अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला ह्या वेळेचा आपला विषयही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि मंडळी, सद्यस्थितीला सुसंगत असाच आपला आजचा विषय आहे. सद्यस्थिती काय आहे? पाऊस पाऊस प्रचंड पाऊस आणि त्यामुळे उडालेली दैना, बेफाम वाहणारं पाणी आणि त्यात लुप्त होणारी गावं, डोंगर, मानवी वस्त्या, शेतीचं संपूर्ण नुकसान. डोंगरदऱ्यांबरोबरच शहरही पाण्याच्या विळख्यात येत आहेत. घरं पडत आहेत, गाड्या वाहून जात आहेत, वीज गायब होते आहे, रस्त्यांवर प्रचंड कोंडी आहे, रेल्वे विमानं ठप्प झालेली आहेत, कामकाज ठप्प, संपूर्ण जीवन ठप्प. हे असं हल्ली घडतंय, वारंवार घडतंय आणि विशेष म्हणजे संपूर्ण जगभर हे घडते. विकसित, अविकसित, विकसनशील हे सगळे भेदभाव निसर्गाने संपवलेले आहेत आणि प्रचंड पाऊस, पूर, प्रचंड उन्हाळा, प्रचंड थंडी, कुठे भूकंप, चक्रीवादळं आणि बरंच काही. या नैसर्गिक घटनांबरोबरच मानवनिर्मित संकटही अफाट आहेत. बनावट अन्नधान्य आहेत, औषधं आहेत, दूषित पाणी, अपघात आहेत. अहमदाबादचा विमान अपघात आठवतोय ना? त्याचबरोबर हल्ली कर्णकर्कश आवाजामुळे किंवा डीजेमुळेही मृत्यू होत आहेत. अगदी कुत्र्यांच्या चाव्यामुळे सुद्धा अनेकांचे मृत्यू होत आहेत. दंगली, मारामाऱ्या, दरोडेखोरी, किती गोष्टी सांगायच्या. मंडळी, या सगळ्यातून आपल्याला बचाव करायचा आहे. निराश होऊन हातपाय गाळून काही होणार नाही. मंडळी, या सगळ्यातून आता आपल्यालाच मार्ग काढायचा आहे. आपला बचाव आपणच करायचा आहे आणि त्यासाठी आपला जीव आपली जबाबदारी ही संकल्पना आपण राबवायची आहे. म्हणजे काय? आपला जीव आपणच वाचवायचा आहे. आपला जीव वाचण्यासाठी यंत्रणा मदतीला येईल का ही अपेक्षा आपण सोडून द्यायची आणि आपणच आपले मार्ग शोधायचे, उपाय शोधायचे किंवा वेगवेगळ्या विषयांवरची माहिती घ्यायची, जागृती ठेवायची. आणि म्हणूनच मंडळी, आत्ताची संकट कुठली आहेत ना,
हे आपण समजून घ्यायला पाहिजे। या संकटांमागची कारणं काय आहेत, त्याच्यावरचे उपाय काय आहेत, खबरदारी आपण काय घ्यायला पाहिजे हेही आपण समजून घेण्याची गरज आहे। आणि मंडळी, आम्ही तुम्हाला सांगतो ह्यामध्ये अवघड काहीही नाही, आपल्या जीवापलीकडे काहीही नसतं। तेव्हा आज आपण सध्याच्या पावसाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या रयतेचा दरबारचे मान्यवर सदस्य, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी फोरमचे संस्थापक सदस्य डॉक्टर रामचंद्र साबळे सरांकडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत। तिथं जे हवेचे दाब कमी होत आहेत, म्हणजे साधारणपणे 998, 1000 हे अतिशय कमी हवेचे दाब असलेलं क्षेत्र तयार होत आहे। आणि मग तिथं अरबी समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागराकडून दोन्हीकडून वारे सुसाट त्या ठिकाणी जमत आहेत आणि तिथं पाऊस होतो आहे। आता ज्या वेळेला हे ढग कमी दाबाच्या क्षेत्रावर जमतात तेव्हा त्याची उंची 5 ते 10 किलोमीटरपर्यंत असू शकते आणि म्हणून 200 मिलीमीटर जो पाऊस झाला त्याला ते कारण आहे। मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये जो पाऊस पडला ना, तो कोकण, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव असेल, चंद्रपूर असेल, नांदेड इत्यादी अनेक ठिकाणी पडला। त्यातही पालघर, ठाणे, पुणे, मुंबईत पावसाचा कहर होता। तेव्हा ह्या पडलेल्या पावसामागची नेमकी कारणं काय आहेत तीही आपण समजून घेऊया। 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील या पाऊस पडलेला सरासरी जो पाऊस आहे त्या संपूर्ण आठवड्यातला, तर तो फक्त सोलापूरला सरासरी एवढा होता, बाकी सर्व ठिकाणी सरासरीपेक्षा कमी होता। दुसरा आठवडा ऑगस्टचा जर आपण अभ्यासला तर साधारणपणे 7 ते 13 तारीख ऑगस्टची, त्याच्यामध्ये जवळजवळ 14 जिल्हे महाराष्ट्रातले, मग मराठवाड्यातले 5-6 जिल्हे असतील, उत्तर महाराष्ट्रातले 2-3 जिल्हे असतील, पश्चिम महाराष्ट्रातले सातारा असेल आणि सोलापूर असेल, इथं सरासरीपेक्षा पाऊस कमी होता 14 जिल्ह्यांमध्ये। आणि एकदम अचानक 17 किंवा 18 तारखेला हवेच्या कमी दाबाची क्षेत्र निर्माण झाली आणि जो मोठ्या प्रमाणात वारे आले आणि हा अंदाज मी दिला होता, म्हणजे की मुसळधार पावसाची शक्यता, हा अंदाज दिला होता आणि त्या अंदाजानुसार हा पाऊस झाला। मंडळी, यामध्ये हवेचा दाब जर का आपण जाणून घेतला ना, तर मुंबईच्या भागामध्ये 998 ते 1000 मेगापास्कल इतका हवेचा दाब होता। हा तुलनेने प्रचंड कमी असाच हवेचा दाब आहे। आणि तुम्हाला माहिती असेल की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे नेहमी वारे वाहत असतात आणि जेव्हा हे समुद्रावरून येतात तेव्हा ते बाष्प धारण करतात आणि अशा प्रकारे तिथे पाऊस पडतो। म्हणजे जर का दाब खूप कमी असेल तर तिथे प्रचंड पाऊस पडत असतो। मंडळी, आणि ह्यावेळेला हे जे ढग तयार झालेले होते ना, हे ढग 5 ते 10 किलोमीटर इतक्या उंचीचे होते आणि त्याच्यामध्ये प्रचंड पाण्याचा साठा होता आणि हे ढग जिथे बरसले तिथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या बाबतीत नांदेड जवळच्या मुखेडचं उदाहरण आपल्याला नक्कीच माहिती आहे। मंडळी, इतकं पाणी सहन करण्याची क्षमताच नसते आणि त्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती आहे। आणि मुळात हवेचे दाब इतके कमी का झाले यामागेही काही कारणं आहेत, ती आपण समजून घेऊया। हा पाऊस इतका वाढतोय का हे अनेक लोक टाकतायत, परंतु मुद्द्याचं सांगत नाहीत असं माझं मत झालं आहे, कारण त्यांनी मुद्द्याचा अभ्यास केलेला नाही। आणि प्रशांत महासागराच्या पाण्याचं विषुववृत्तीय भागातलं पेरूजवळ तापमान 15° सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे आणि इक्वाडोरजवळ 17° सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे। त्यावेळेला तिथले प्रचंड हवेचे दाब वाढतात आणि संपूर्ण हिंदी महासागरावरचे, बंगालच्या उपसागराचे वारे तिकडं जाऊ शकत नाहीत, भिंतच तयार होते थोडक्यात, म्हणजे तिकडं ट्रॅफिक हे वाऱ्याचं जाऊ शकत नाही। ते संपूर्ण वारे भारताच्या दिशेनं आणि त्यानंतर जिथे जिथं हवेचे दाब कमी असतील तिथं ते मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणत आहेत, ढग निर्मिती होते, ढग जमत आहेत आणि पाऊस होतो आहे। हे सध्यालाही हे वातावरण अस्तित्वात आहे, त्यामुळे यापुढं देखील पाऊस म्हणजे मधून या सीझनमध्येच आपण पाहिलं की काही ठिकाणी ढगफुटी, काही ठिकाणी अतिवृष्टी। याला एकच कारण, जिथं हवेचे दाब कमी झाले तिथं हे सगळे वारे मोठ्या प्रमाणात ढग आणत आहेत, पाऊस होतो आहे, नुकसान होतं आहे, नुकसानीची पातळी वाढती आहे आणि काय बऱ्याच भागामध्ये पुन्हा पावसाची कमतरता राहते आहे। मंडळी, आपल्या मान्सूनवर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला आहे माहिती आहे? प्रशांत महासागर। या वर्षाचा पावसाळा
ऑक्टोबर अखेरपर्यंत राहणं शक्य आहे. कारण मी जे सांगितलं की प्रशांत महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान थंड झालेलं आहे. इक्वॅडोरजवळ 17 अंश, पेरूजवळ 15 अंश इतकं कमी असायला पाहिजे 28 अंश. त्यापेक्षा इतकं कमी असल्यामुळे तिथले हवेचे दाब वाढले आणि ते हवेचे दाब वाढल्यानंतर संपूर्ण वारे हे महाराष्ट्राच्याच दिशेने येणार आहेत, भारताच्या दिशेने येणार आहेत आणि महाराष्ट्रात आणि भारतात ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाची शक्यता त्यामुळं राहणार आहे. ऑक्टोबर संपेपर्यंत अशा प्रकारची अतिवृष्टी होऊ शकते हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि तसंही हवेचे जे दाब असतात ना त्याची आकडेवारी जर का आपण जाणून घेतली ना तर आपल्याला सुद्धा हे समजू शकतं. आता एकूणच हवेच्या दाबाचं क्षेत्राचं हे सगळे आकडेवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीमध्ये आपल्याला आढळते, पाहता येते. फक्त त्याचं प्रेडिक्शन करता यायला पाहिजे. ते प्रेडिक्शन मात्र मी बरेच वर्ष त्याच्यावर सराव करून आता व्यवस्थितपणे प्रेडिक्शन सांगू शकतो की कुठं होईल, कसं होईल, काय होईल. हवेचे दाब कमी झाले की अतिवृष्टी, हवेचे दाब वाढले की पावसात कमतरता. हे असं एक वेगळं चक्र या हंगामामध्ये मान्सूनच्या आपल्याला दिसून येते. मंडळी, गेली अनेक वर्ष आपण हवामान बदल, तापमान वाढ याविषयी ऐकत आहोत, चर्चाही करत आहोत. AC मध्ये बसून विविध प्रकारची विश्लेषणं करत आहोत, धोरणं तयार करत आहोत आणि हे सगळं जगभर चाललेलं आहे. पण आता मात्र हे संकट प्रत्यक्षात अवतरलेलं आहे, त्याचे चटके आपल्याला बसत आहेत. मंडळी, हवामान बदलाच्या मागे सर्वात मोठा घटक आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं वाढलेलं प्रमाण. हवेच्या दाबांमधले होणारे बदल हे कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे बदल होतात. आता एकूण कार्बन डायऑक्साईड लेवल ही वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं एकूण संपूर्ण वातावरणाचं तापमान हे 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत जवळजवळ वाढलं आहे. मग ते जिथं तापमान वाढेल तिथं हवेचे दाब कमी होत आहेत, म्हणून तिथं ढग जमत आहेत, तिथं पाऊस होतो आहे. जिथं हवेचे दाब अधिक राहतात कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाच्या बेसवर हे सगळं बदलतं आहे वातावरण आणि मग मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी किंवा मोठ्या प्रमाणात ढगफुटी हे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातून प्रचंड नुकसान. आणि आता परवाचंच जर आपण बघितलं नांदेड जिल्ह्यामधलं मुखेड तालुक्यामध्ये जो रात्री पाऊस सुरू झाला त्याच्यातून माणसं काही वाहून गेली, 8 माणसं आणि जवळजवळ 150 जनावरं त्यांची मुकली. एकूण जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात 1200 ते 1500 एकरवरचं क्षेत्र सध्या बाधित आकडेवारी आलेली आहे आणि ही आकडेवारी वाढणार आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजेच यापुढं अशा प्रकारच्या मान्सूनवर वेगवेगळे प्रभाव होऊन हवामान बदलाने शेती क्षेत्र प्रभावित होणार आहे आणि शेती क्षेत्राचं उत्पादन परिणाम होणार, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होणार, नुकसान वाढणार आणि शेतकऱ्यांची परिस्थिती याला आणि उत्पादकता घटल्याने आपल्याला देखील अन्नधान्य उत्पादन मिळणं हे फार भविष्यकाळात म्हणजे कमी मिळेल आणि भाव वाढतील असंही होऊ शकेल भविष्यकाळात. वातावरणातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची जी निसर्गतः यंत्रणा आपल्याकडे होती ना ती आपण नष्ट केलेली आहे. सृष्टीचं संरक्षक कवच म्हणजेच वनस्पतींचं आच्छादन आपण संपवून टाकलेलं आहे. एकूण 33% जंगल होतं ते आता भारतात 24% जंगल राहिले, महाराष्ट्रात 17% जंगल शिल्लक आहे आणि एकूण जवळजवळ 55 दशलक्ष हेक्टर जंगल आशिया खंडातलं मानवाने तोडलेलं आहे. 65 दशलक्ष हेक्टर जंगल हे दक्षिण आफ्रिका खंडातलं तोडलेलं आहे आणि लॅटिन अमेरिकेमध्ये 85 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं आहे आणि दरवर्षी 10 दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं जातं आहे किंवा त्याच्यावरती वनस्पती तोडल्या जातात. याचा एवढा मोठा वाईट परिणाम हवामानावर झालेला आहे की जो कार्बन डायऑक्साईड सरप्लस राहतो आहे हवामानामध्ये तो काही ओढून घेणारे किंवा त्या घेणारी वनस्पती आपण नष्ट केल्या. वाढत्या मानवी वस्तीच्या राहण्यासाठी, वाहतुकीसाठी, उद्योगांसाठी, विविध गोष्टींसाठी आपण जंगलं साफ करत सुटलेले आहोत. आजही आपण जंगल तोड करतोय आणि हे प्रमाण वाढत आहे कारण आपली लोकसंख्याही वाढते आहे. ही परिस्थिती 2030 पर्यंत वाढत जाणार आहे. त्याला कारण असं की जसं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत राहणार आहे तसं परिस्थिती कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेणार आहे, हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहेत, मग अतिवृष्टी आणि ढगफुटी ह्याचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याच्यापासून नुकसान वाढत जाणार आहे.
ही परिस्थिती 2030पर्यंत म्हणजे दरवर्षी प्रकर्षानं वाढत जाईल असा जागतिक हवामान संघटनेचं देखील मत आहे. आणि त्याशिवाय पुढं जी काय वाढलेलं आहे सर्व जगासाठी, तर जगाची लोकसंख्या 1000 कोटीपर्यंत होणार आहे आणि भारताची लोकसंख्या पुढच्या 55 वर्षात ही साधारणपणे 187 कोटी होणार आहे. ऐकलत मंडळी, या पुढच्या कालखंडामध्ये अन्नाची कमतरता जाणवू शकते. बिघडलेल्या हवामानामुळे शेतीचा नाश होतो आहे. मंडळी, वास्तविक कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण वाढलेलं आहे ना, ते कमी करण्यासाठीचे जे उपाय आहेत ना, ते तुलनेने खूप तोकडे पडत आहेत. म्हणजे आता झाडं लावून लगेचच त्याचे परिणाम आपल्याला अजिबात दिसणार नाही आहेत. मंडळी, दुसरी गोष्ट म्हणजे कार्बन डायऑक्साईड वाढवणारे जे घटक आहेत ना, त्याच्यावरती कायद्यांनी प्रतिबंध आहे किंवा बंदी आहे, पण अंमलबजावणी बाबतीत मात्र प्रचंड त्रुटी आहेत. त्यासाठी आपण निरनिराळे उद्योग तपासू शकता, वाहनांची संख्या तपासू शकता. कळतंय पण वळत नाही अशी आपली परिस्थिती झालेली आहे. मंडळी, औद्योगिक क्रांतीपूर्वी या कार्बन डायऑक्साईडचं वातावरणातलं प्रमाण 270 ppm इतकं होतं. आज मात्र ते 400 ppm इतकं झालेलं आहे. ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन. मंडळी, हा जो कार्बन डायऑक्साईड आहे ना, हा सूर्यापासून येणारी जी उष्णता असते ती शोषून ती पृथ्वीवरती पाठवत असतो आणि त्यांनी ही पाठवलेली उष्णता आपल्या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पती शोषून घेतात आणि त्यातून पृथ्वीचं तापमान त्या योग्य ठेवतात. पण आता वनस्पती नाही आहेत, इंधनाचं प्रमाण वाढलेलं आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे, उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा कार्बन डायऑक्साईड तसाच वातावरणामध्ये असतो. त्याच्यापासून उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण झाली की तिथे हवेचे दाब कमी होतात. हवेचे दाब कमी झाले की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात, जे समुद्रावरून येतात आणि मग तिथे प्रचंड महाकाय असे ढग तयार होतात आणि मग तिथे मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी होते म्हणा किंवा ढगफुटीही होत असते. त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की ही नैसर्गिक आपत्ती आहे, ती येणारच आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आपण शोधायला पाहिजे. त्यातूनच आता शेतीचं जे नुकसान झालेलं आहे ना, त्या बाबतीत आपण नेमकं काय करायला पाहिजे, साबळे सरांकडून आपण ऐकून घेऊया. की शेतकऱ्यांनी ठराविक पिकांच्या मागं लागायला नको, त्याच्यामध्ये विविधता असली पाहिजे. त्यात आमचं म्हणणं असं होतं की काही शेतकऱ्यांच्याकडे काही क्षेत्र फळबागेसाठी असावं. उदाहरणार्थ लिंबू असेल, नंतर केळी असेल, अशी पिकं थोडीफार त्यांनी घ्यावीत. त्याशिवाय भाजीपाल्याची पिकं, एक भाजीपाल्याचाही ब्लॉक असावा त्यांच्याकडं. मग त्याच्यामध्ये वांगी असेल, टोमॅटो असेल, भेंडी असेल, अशी भाजीपाल्याची पिकं पण थोडीफार घेतली पाहिजे. आणि मग तृणधान्याची पिकं आणि कडधान्यांची पिकं, अशा प्रकारे त्या शेतीचं त्यांनी नियोजन करायला पाहिजे. म्हणजे काय होईल तर भाजीपाल्यामधून त्यांना मधून पैसा मिळेल आणि अन्नधान्यांच्या पिकामधून त्यांना पिकं काढल्यानंतर विक्री करून पैसा मिळेल. अर्थात ह्या सगळ्यासाठी सरकारी मदतीची नितांत गरज आहे. थोडक्यात शेतकरी केंद्रित योजनांची गरज आहे. आता नांदेडमधल्या मुदखेड तालुक्यामधल्या जवळजवळ 150 म्हशी वाहून गेल्या, जनावरं गेली. आता दूध दुभत्याचा त्यांचा व्यवसाय होता, तो लगेच काही रिकवर होऊ शकणार नाही. पण अशा पण गोष्टी शेतकऱ्यांच्यासाठी योजनांमध्ये पुढं भावी काळात सरकारने करणं गरजेचं आहे. घर पडली, काही वस्त्या पडल्या, तर त्यांना देखील काही हे देणं आपत्तीमध्ये घडल्यामुळं आपत्ती व्यवस्थापनामध्ये याच्या तरतुदी भविष्यकाळात अतिशय गरजेच्या ठरणार आहे. या पावसामुळे शेतीची प्रचंड प्रमाणामध्ये हानी झाली आहे आणि म्हणूनच शेतकरी वर्गाने नेमकं काय करावं तेही समजून घ्या. शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये जर संपूर्ण पिकं गेली असतील तर ती पिकं शेतातनं बाहेर काढून, कुजलेली असतील, काही खराब असतील, ते काढून लगेच वापसा येताच जमिनीची पूर्वमशागत करून रब्बी ज्वारीसाठी अतिशय उत्तम वेळ आहे, करडईसाठी अतिशय उत्तम वेळ आहे, ते बियाणं मिळवावं. आणि करडईची पेरणी आता करता येते. रब्बी ज्वारीची पेरणी आणखीन एक 10-12 दिवसांनी की 15 दिवसांनी केली तरी चालणार आहे. रब्बी ज्वारी आणि करडई हा त्यांनी ताबडतोब त्यांनी अंमलबजावणी आपल्या शेतात कसं पिकं, रब्बीची पिकं लावता येतील. आणि त्यानंतर हरभरा, हे देखील एक 3 पर्याय त्यांच्या पुढं आहेत आणि त्यासाठी त्यांनी विचार करावा आणि त्यासाठी जमिनीची तयारी करावी आणि बियाणं मिळवावं. आणि ते पुढं देखील पाऊस असल्यामुळं
ह्या पिकानं त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि पुढचं रब्बीचं तरी त्यांच्या हातात पीक मिळू शकेल. समजलं. रब्बी पिकासाठी आता आपण तयारी करू शकतो. हां, शेतकऱ्यांनी आता नेमकं आपल्या भागात जिथं शेतांमध्ये पाऊस झालेला आहे तिथं उताराच्या बाजूच्या बांधातून पाण्याचा निचरा करावा. पाण्याचा निचरा झाल्यानंतर मग शेतातली जी पिकं आहेत जर कुजली असतील, खराब झाली असतील तर काढावी आणि तिथं पुन्हा वापसा येताच रब्बी ज्वारी आणि करडई, सूर्यफूल हे देखील 3 पिकं त्यांना घेऊ शकतात ते आणि त्याची त्यांनी लगेच तयारी करावी आणि ह्या पिकांची पेरणी करून टाकावी. तसंच तुमच्या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे ना त्याबाबत दाद मागा. त्यासाठी पुरावे गोळा करा, फोटो काढा, व्हिडिओही काढून ठेवा. नुकसानीबद्दल आपल्या गावच्या ग्राम अधिकारी म्हणजे त्या ग्रामसेवक ते ग्राम अधिकारी आता त्यांनी केलं आहे तर त्यांना भेटावं. त्याचप्रमाणे तलाठी त्यांना भेटावं आणि त्यांच्या कानावर हा विषय घालावा. सर्कलना भेटावं, वेळ पडल्यास तहसीलदारांनाही भेटावं आणि त्यांच्या नोंदी घ्याव्यात. त्यांचा एक रिपोर्ट तयार करावा. याच्याबद्दल त्यांनी विनंती जरूर करणं गरजेचं आहे. सरकारी यंत्रणेकडे पण त्यांनी अप्रोच होणं गरजेचं आहे कारण सरकारी यंत्रणेला काही तुमच्याकडं किती नुकसान झालं हे त्यांना समजू शकणार नाही. जर तुम्ही त्यांना अप्रोच झालात, भेटलात, माहिती सांगितली, ताबडतोब भेट घडवून आणली, दाखवलं नुकसान झालेलं, नोंदी झाल्या तर रिपोर्टमध्ये तुम्हाला निश्चित पुढे भविष्यकाळात काही ना काही ते मिळेल. त्याशिवाय घरांचं नुकसान झालं असेल तर तेही शेतकऱ्यांनी दाखवावं. जनावरांचं नुकसान झालं असेल तर किती म्हशी होत्या, कशा होत्या, त्याच्यापासून काय उत्पन्न मिळत होतं याची सगळी माहिती त्या पंचनाम्यामध्ये करायला पाहिजे आणि हे पंचनामे आता काम सुरू होणार आहे. तेव्हा लक्षात आलं का 2030 सालापर्यंत अशाच प्रकारे अतिवृष्टी होणार आहे आणि त्यातून आपण सगळ्यांनी मिळून मार्ग काढायचा आहे. आता यापुढं आपण शेतकरी म्हणून हातपाय गाळून बसून चालणार नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही नेटाने उलटं उभं राहिलं पाहिजे आणि हवामान बदलाच्या काळामध्ये तुम्हीही बदलायला पाहिजे आणि त्या बदलण्यानुसार खचून न जाता जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला शेतीचं नियोजन करता येईल ते करा. त्याशिवाय सरकारी यंत्रणांना पण भेटी द्या. थोडक्यात मंडळी, आपला जीव आपली जबाबदारी ही घोषणा आत्मसात करून प्रत्यक्षात आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसं बघितलं ना तर निसर्गापुढे आपण सारेजण तोकडे आहोत आणि मंडळी ह्या निसर्गाचा ऱ्हास करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हात आहे हेही आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. म्हणूनच ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती येत आहेत ना त्याचे चटके आपल्याला बसणारच आहेत, पण त्यातून आपण खचून जायचं नाही आहे, यातून मार्ग काढायचा आहे, एकमेकांना माहिती द्यायची आहे, एकमेकांना मदतही करायची आहे. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमध्ये आत्तापर्यंतचे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना 450च्या वर एपिसोड आहेत. हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.